नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. आज संडे आहे तर उपवास पण आहे माझा आणि बघा पूजा करायला घेतलेली आहे. तर अजून आमच्या आंघोळ्या वगैरे चाललेलेच आहे. ती पाण्याचा नंबर काय अजून आला नाही. पाणी भरते दुसरे हे लावणं पंखा गरम होत आहे. पंखा पण करायला लावला गरम व्हायला लागले. तर चला उरकूया पूजा पण आता. चला तर बघा आता पूजा वगैरे झाली आहे. चाय पिऊन घेते. द्या पाणी खाली चालले मी तुला एवढी फटवील ना मग बघ. जिवे जर चाय गरम कर चाय पिऊ दे मग जेवण करू दे. पप्पा गेल्या सकाळी लवकर. चला उरकूया आपण बी. तर या बघा सगळ्यांनी चाय प्यायला शेंगदाणे आणले ते. उपवास अजून काय बनवलं मग पूजा झाली आहे. जेवण बनवून घेतलं. चायपत्ती तर एवढं टाकतात ना मला बिलकुल आवडत नाही. बघा ही आमच्या बाजूची पोरगी आहे. तर हिनं मला यूट्यूबवर बघितलंय तर सबस्क्राईब केलं हिनं. मी आता उद्या गावी जाणार. ते हिचं बी आहे हिला बी ही करा फॉलो करा आहे का नाही. तेरा बी आहे ना इंस्टाग्राम वगैरे तू बी खोल ना. तर बघा हळूहळू आता माणसं ओळखायला लागली. यूट्यूब चॅनल काढलाय तर आहे का नाही तिथे. आता नव्हतं माहिती आमच्या इथे की मी यूट्यूब चॅनल चालवते म्हणून. पण इथं परत गावी सर्वांना माहिती व्हायला लागलं मी यूट्यूब चॅनल खोललाय म्हणून. माझे व्हिडिओ बघतात पण सर्व. तर असंच लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला अजून असे प्रेम द्या. अजून आता बनवणार बघा माझी पोरगीचं फक्त आता 10वी होऊ द्या मग आम्ही चांगले व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार. काय का तिथे कारण की आम्हाला टाइमच नाही भेटत ना. बघू किती फेमस करते का स्वतःच होती या. हां चला जेवण बनवते पटापटा. तिला ID दिली इंस्टाची आणि यूट्यूबची. चला अजून आपण तिला कुठं राहतात बिहारला राहतात ती लोक तिकडे जाणार आहे. मग तिला तिच्या संग एक फोटो काढला गेली ती. जेवण बनवते भात आणि ही चहा ठेवला. उपवास अजून काय चहा ते पेल्याला मग अशी ते हे आले ती घरी. ते बघा बटाटा माझ्यासाठी बनवते. यांच्यासमोर जास्त बोलत नाही मी सांगेल नंतर. तर या सर्वांनी जेवायला बघा आलेले घरी जेवले नाही निघून गेले रागानं. सारखं बायकावानी फुगून बसायचं बायकोवरच आणि आपणच त्यांना पाणी लावत बसायचं. आमच्याकडे उलटा नियम असतो. गाड्यांना पाणी लावत बसायचं त्यांनी मस्त राहायचं. या जेवायला मग खायचं आपण बी पोटभर आणि राहायचं. टेन्शन नाही घ्यायचं. ज्याला आकडून राहायचंय ना त्यांनी राहू दे काय फरक पडत नाही. या सर्वांनी जेवायला का उपासाचं बनवलं आहे. जेवण एवढं गरम गरम जेवण बनवलेलं मी. बघा आता आम्ही चाललोय बाहेर कारण की ना देवाचा सगळा पसारा आहे ते येतो टाकून. तिकडं नदी आहे ट्रॉम्बेला. समुद्र आहे नदी समुद्र आहे तर काही जाऊ देत नाही तर तिथं सोडून येतो सगळं हे. चला जाऊया आपण. बघा पसारा किती दिवस झालं ठेवला. चला घे ना दिदी ती मस्त बघा कशी भांडणं करते बघा. इथं बी ह्यांची भांडणंच असते बघा सारख्या. आता बाहेर निघाल्यात तरी भांडणं करतात. तर आमच्या गल्लीमध्ये कशा आमदार असतो तर बघा बसलो आम्ही रिक्षामध्ये आमच्या चाललो आता येतो. तर बघा आता आम्ही ट्रॉम्बेला चाललो. मंदिर गेलं ना तिथे मंदिर मागे गेले परत जाऊ येत आहे. आम्ही गणपती विसर्जन करायला गेलो ना तिकडे चाललो आहे कारण की तिकडेच आहे. पण वाशी खूप लांब पडत ना. गेट दिसतोय ना तुम्हाला तिथनं काही जाऊ देत नाही आपल्याला. आपण ह्यातच टाकूया जा आतमध्ये नाही जाऊ द्या ना मला टाक्यामध्ये. चला इथं टाकायचं ह्याच्यामध्ये टाक. बोळा बघा बसतात ना तिथे माणसं बसते.
जाऊ देत नाही ती आतमध्ये. तर आपला गणपती इकडे विसर्जन झालेला बघा. ते खाली करायची तर बघून साईबाबाचा फोटो ठेवलाय तिथं. आत नाही जाऊ देत तिकडे. आत काय आहे? समुद्र आहे काय. आता एवढा वर्षर झालं बोलते. नदी तरी विचारते. समुद्र मोठा आहे ग. वाशीचा लागून जाऊ देत नाही. तर चला आता निघालो आम्ही. आमचं फिरणं असंच असतं. रिक्षात जायचं, बाहेर उतरायचं नाही, घरी स्टेट निघायचं. पप्पा काहीतरी खावा आणि मग जाऊ. तर बघा हे लोक पानपुरी खायची तयारी चालली ह्यांची. माझा काय उपवास आहे. चिव दीदी आणि तर मी व्हिडिओ शूट करते घरी. वाज तिथं ह्यांनी पानपुरी खाल्ली सर्वांनी. माझा तर काय उपवास आहे. 2 प्लेट खाल्ल्या. आवडीच आहे मग पप्पाने 1 खाल्ली तरी. बघा तुम्हाला ना ह्याचं मंदिर होते महादेवचं इथं आहे. तर काय नाव आहे का तिथे मंदिराचं? तुझी टीचर बोलत होती ना, नर्मदा ना. हां नर्मदाचं तर महादेवचं मंदिर आहे इथं. तर हर महाशिवरात्रीला श्रावणमध्ये सर्व येतात. पहिले मी यायची लग्नाच्या आधी, आता काही जमत नाही मला. मग महाशिवरात्रीलाच आणत होतो. कधीतरी मूड झालं तर येत होतं. पण थोडं 5 मिनिट बसतं जातो घरी. इकडं पूर्ण एकतर बघा मिलिटरीचे सगळे इकडं कडक बंदोबस्त असतो. माझे वडील नेहमीमध्ये होते ना, तर आम्हाला इकडंच रूम भेटणार रूम पण घेतली नाही भाऊला माहिती आहे का. आणि माझा भाऊ बी नेहमीमध्ये लागलेला, त्याला इथं रूम भेटत आणि ना इथंच भेटत होती. आणि जॉब पण इथंच शिवत होता. पण त्यांनीच नाही करून घेतला. त्याला गुजरातचं बंद हाय चालू आहे. जायचं आतमध्ये काय चालू. चला ना, तसं बी उपासच आहे. काय बोलते चला तर चला जाऊया आपण. मला आतमध्ये भेटत हा नर्मदाच नाव आहे बघा. इथं सगळीकडे लाईटा लागतात. मस्त सजवते तिकडे आणि मस्त ही पण केले. वॉशरूमचं वगैरे ना मस्त केलंय बघा इकडं. पहिलं नव्हतं, आम्ही लहानपणी यायचो ना तेव्हा नाही यायचं होतं. तर आहे ना बघा नाव बघा, श्री नर्मदाश्वर महादेव मंदिर. मानपूरमध्ये कुठं आहे तिथं काय आमच्या इकडे पाय धुवायला. पाय बी धुवा चल. हाय का पाणी पण धुवायला? हाय की ए पाणी घे. ये ना इथं घे ना मग इथं टाक माझ्या टाक टाकी. एकच पाय का तुला? दुसरं ला गेलं नाही. माझं पाय धुतलं नाही डोकं. ठेव की तिकडे पप्पाकडे दे. चला आतमध्ये.
मग बस खाली 5 मिनिट तरी. साईडला इथं एवढंच पॅक. चल तिकडे. तर बघा आता निघालो आम्ही. दर्शन वगैरे घेतला. तो 5 मिनिट बसलो तिथं. निघाला आता. आता आम्ही निघालो. झालं दर्शन. आयडिया गेली. ह्याचं टाकायचं थोडं, त्याचं थोडं टाकायचं, थोडं पाहिजे फुल बी टाकायचं, जेणेकरून शॉर्ट थोडं तर बघा आता आम्ही आमच्या इथं आलो. केस सगळे झाले होते. चप्पलच विसरून आलेली. मला चप्पल काढायला लावली. मी घातली चप्पल तिची. दिया आता काहीतरी पहिलं बनवा. मला लई जोरात भूक लागली. अंधार अंधार अंधे हमारे. तर बघा आता आलो आम्ही आमच्या दारामध्ये. केस ओढायला लागले सगळे रिक्षामध्ये. बघा कशी झाला अवतार. हिरोईन बनून गेलेली काय बनून आली असं. चला येऊ घरी कर. बघा आलो घरी. कधीच बाहेरच चाललेली बडबड माझी पाण्यासाठी. पाणी सकाळचं लवकर भेटतच नाही. दुसरीच नंबर लावून बसते ती. आता संध्याकाळचा माणूस काटाळतं भरून बाहेर नाही येणार इकडून तिकडून. संध्याकाळचं नाही मला भरू वाटत पाणी. आता भर म्हणत होते पण ते जाऊ दे म्हणलं. आता सकाळमध्ये सांगून आले की सकाळी लवकर पाणी सोडा म्हणून. बघू काय करते. वाटते मस्त वाटते ना. मला नील पॉलिश खूप आवडते. म्हणतात ना लग्नाच्या आधी लय शॉक करायचे. लग्न झाल्यास कमी म्हणजे सगळे शॉक बंद झाले तर पॅन्ट शर्ट घालायला भेटली आहे का नाही दीदी.
तर चला व्हिडिओ बनवते वाईस व्हिडिओ नव्हते बनवलेले थोडीशी बनवले तर या सर्वांनी जायला बघा दुपारचं जेवण आहे तर बघा आता जेवण झालं पसारा सगळं उचललंय पटापटा जेवण तर चला आता उठूयात आराम करू लवकरच तिखट लागतंय तोंड आले वाटतं तिखट व्हायच बी खवाटा नाही